नमस्कार मंडळी, रामराम. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. हा व्लॉग आहे आम्ही चिकलूच्या बर्थडेच्या टाईमला आम्ही गावाकडे आलो होतो सेलिब्रेशनला, तेव्हाचा हा व्लॉग आहे. तर मी तुम्हाला आता शेअर करत आहे. आणि खूप दिवसापासून माझे व्लॉग येत नव्हते, कारण मी 15-20 दिवस गावाकडेच राहिले होते. कारण म्हणजे माझे मामा सासरे एक्सपायर झाले होते, तर मी गावाकडेच थांबलं होतं, म्हणून मी व्लॉग वगैरे काही शेअर केलं नाही तुम्हाला. तर आता मी पूर्ण व्लॉग शेअर करते मी तुम्हाला, तर स्किप न करता व्लॉग पाहत राहा फ्रेंड. दरवर्षी जून महिन्यात पेरणीच्या आधी आमच्यामध्ये पूर्ण गाव एक टाईम संध्याकाळी पूर्ण स्वयंपाक शेतातच बनवतात. तर तेव्हाचा हा व्लॉग आहे. तर पूर्ण नॉनव्हेजच बनवतात सगळे, चिकन किंवा मटन काही ज्यांच्या आवडीने. तर मस्त पूर्ण गाव एकत्र बसून पूर्ण जेवण बनवतात, सगळ्यांना शेअर करतात, मस्त गप्पे मारतात. वर्षातून एकदा असं झालंच पाहिजे, म्हणजे आपण पूर्ण गाव एकत्र बसून जेवण करणे, गप्पा मारणे असं तर शक्य होऊ शकत नाही. तर वर्षातून एकदा तर असं केलंच पाहिजे. तर हा खूप छान असतो, सगळ्यांना खूप आवडते शेतात बसून जेवण करणं. तर खूप छान झालं होतं आमचं जेवण वगैरे, आणि खूप छान वाटलं आम्हाला शेतात बसून जेवण करणं. आणि पाहू शकता तुम्ही सगळं स्वयंपाकच चालू आहे पूर्ण शेतामध्ये. आणि पब्लिक तर पाहू शकता तुम्ही, पूर्ण गाव शेतातच आहे. लहान मुलं तर मस्त खेळत आहे. हा व्लॉग आहे मागच्या दिवशीचं. तर आम्ही सकाळी जेवण वगैरे करून मग आम्ही निघालो. तर आता आम्ही थांबलो आहो नानीला सोडायला. तर नानी आली होती आमच्यासोबत. हा नानीचं वावर आहे. तर नानी वावर पाहण्यासाठी आली होती, तर नानीला आम्ही ते सोडलो. तर नानी नानाचं पाया पडत होती, म्हणजे हा मंदिर नानाची आहे. तर नानीचं एवढं वय असून पण त्यांना म्हणजे एवढी इच्छा असते ती आम्ही वावर पाहावे, म्हणजे वावर म्हणजे कसं आहे काय नाही म्हणून त्यांची एवढी इच्छा असते वयाने. म्हणजे त्या नानीला चालता पण येत नाही बरोबर, तरी पण नानी आली होती वावर पाहण्यासाठी. तर आता आम्ही नानीला सोडून आम्ही चाललो. तर आम्ही मामाची तब्येत खूप खराब झाली होती, म्हणून आम्ही मामालाच भेटायला आलो होतो. आणि चिकलूचं छोटासा बड्डे सेलिब्रेशन केलो आम्ही गावाकडे. तर हा पण माझी ननदबाई आहे, ती पण मामालाच भेटायला आली होती. तर ताईला पण एक मुलगी आहे, तर खूप छान क्यूट आहे. तर आम्ही 10-15 मिनिट तिथे म्हणजे थांबून ताईला बोललो आम्ही. मग आम्ही निघालो आणि ताई मामाला भेटायला गेली. हा सीझन आहे मस्त आता मक्याचंच. तर मस्त मक्के बनवत होते भाऊ. तर आम्ही मस्त 2-3 मक्के घेतलो आम्ही. तर लिंबू मसाला वगैरे लावून देत होते. तर खूप छान लागते. आम्ही नेहमी येताना जाताना आम्ही तेच मक्का घेतो आम्ही. आणि चिकलूचं तर फेवरेट आहे. तर घरी आलो आम्ही, संध्याकाळची पूजा वगैरे झाली आहे माझी. तर मिस्टर येताना भाजीपाला आणले होते. तर आता आम्ही गावाकडे गेलतो, भाजीपाला काहीच नव्हतं. तर संध्याकाळचं पूर्ण स्वयंपाक वगैरे पण झालं आहे माझं. तर मस्त आज मी बेसन ज्वारीची भाकरी भात बनवलं. आणि चिकलू बेसन नाही खात, म्हणून मी तिच्यासाठी एक मस्त अंडा भुर्जी बनवलं. तर असं होतं माझा आजचा व्लॉग. कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला व्लॉग तर लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी